सर्वांना पहिल्यांदा सुप्रभात. तर नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि हे आहे खुरप. तर आज मी पुन्हा एकदा चाललेली आहे आमच्या शेतामध्ये आणि ते पण खूप सकाळचं. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यात ना खूप ऊन लागतं, डेंजर. लगेच माणूस आजारी पडतं. मग त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहोत एकदम सकाळ सकाळचं. सगळीकडे खूप शांतता आहे, चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येते आणि खूप भारी वाटतंय. आम्हाला ऊस खुरपायचा आहे. मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, आमच्या लालपराला माती सारायला घेऊन आलो होतो तेव्हा, की इथं ऊसाची लागण करायची म्हणून. आणि आम्ही सध्या त्या शेतात चाललोय खुरपायला. गोल्याला पण यायचं होतं पण काही नाही, तो मग इकडून तिकडून पळतो. छोटे छोटे ऊस आताशी येतोय काही ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी मोठा झालाय पण काही ठिकाणी अजून छोटा छोटा येतोय. मग तो ऊस तो मोडेल, त्याच्यामुळे त्याला म्हटलं नको. आणि परत रस्त्याच्याच कडेला शेत आहे ना, मग तो काय करतो, रस्त्याने येणं जाणाऱ्यांना भुकतो. मग त्याच्यामुळे म्हटलं नको तुला. लहान मुलासारखं म्हणत होता मला यायचंय मला यायचंय. चला मग आता कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. आज थोडासा आवाज अजूनही व्यवस्थित झालेला नाहीये, होईल होईल. तर मग कसं आहे आमच्या शेताकडचं वातावरण, गावाकडचं पण आम्ही राहतो ना शेतात, त्याच्यामुळे म्हटलं आमच्या शेताकडचं वातावरण. अजून सूर्याबाई तर उगवलेच नाहीत. चंदमामा पण गायब झाले. फायनली आम्ही आमच्या शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. हे एवढंसं छोटंसं इथं भाग आहे शेताचा आणि दुसरा इकडं रस्ता आहे ना, मधून रस्ता आहे आणि रस्त्याच्या पलीकडे तिकडे एक शेत आहे ऊसाचं. तर इथं आम्ही तेव्हा ना लालपऱ्याने माती सारत होतो त्या तिकडं बघा. तर इथं एवढा अलीकडचा अर्धा पार्ट आम्ही खुरपलाय. एक 2-3 दिवस झाले असतील, 2 दिवस झाले असतील, आज 3रा दिवस असेल. आणि इकडच्या बाजूला इथं 2 सरी राहिले त्या, आणि मग तिकडं काल आम्ही 3 सऱ्या कडला पोहोचवल्या. तर मग कसं आहे आमचं शेत, छान आहे ना, पण पाण्याची कमतरता आहे. पाणी द्यायची आमच्या ऊसाला, उन्हाळा आलाय ना त्याच्यामुळे. तर चला मग मी आता खुरपायला सुरुवात करते. तुम्ही पण उठला असाल तर चहा नाश्ता जेवण करून घ्या. आम्ही मस्तपैकी उठून नाश्ता करून चहा पाणी करून शेतामध्ये कामासाठी आलेलं आहोत. हॅशटॅग कृषिकन्या. आता ऊस खुरपायचं म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे ऊस हाताला किती कापतो, आणि तसं नाही काय एवढं होत, पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना खूप हाताला कापला जातोय. मग त्याच्यामुळे, आणि तसंच शेतातलं काम करायचं म्हणलं की शर्ट घातला जातो. तर मग चला आता आम्ही काय म्हणतात, रेडी विथ मी फॉर शेतातलं काम करण्यासाठी. तर चला आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता खुरपायला सुरुवात करायची. सो दिस इज आवर ड्रेसअप शेतातलं काम करण्यासाठी. चला मग आता खूप झालं बोलून. आता आमच्या शेतामध्ये आलेले आहेत कुसळमोडी वहिनी, बऱ्याच दिवसातून दिसल्या. त्याचबरोबर काँग्रेस दादा पण आहेत, पण काँग्रेस दादापेक्षा कुसळमोडी वहिनीला आहे त्या. आणि कुसळमोडी वहिनींची खासियत काय माहिती आहे का, त्या ना खूप टोचते त्या हाताला. छोटी छोटी कुस असते बघा कुसळमोडी वहिनीत. त्याचबरोबर ही हराळी दिदी पण आलेले आहेत. हराळी दिदींचं नसतं का एवढं, पण कुसळमोडी वहिनी खूप आगाव आहेत. तुमच्या इकडं आहेत का शेतात कुसळमोडी वहिनी, काँग्रेस दादा असतील तर कमेंटमध्ये सांगा मला. हे पहा, हा आहे काँग्रेस दादा
हे आहेत कुसळमुडी वहिनी आणि ह्याला असते इथं छान अशी छोटीशी कुस दिसत नाही आता ह्यात इकडं नाही जाऊ द्या इकडच्या बाजूला 2 सऱ्या राहिल्यात आता मी खुरपायला सुरुवात करते तर इथं आमच्या शेतामध्ये ह्या आहेत कुसळमुडी वहिनी ज्यांच्या शेंडीला धरून मला उपटावं लागतं तर आमच्या शेतातील अशीच वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला छान छान पैकी माहिती मिळते आणि मी खरंच खूप छान माहिती देते बरोबर ना तर गवत आहे ती मला उपटत नाही मग अशी तर काँग्रेस दादा खुडूनच निघाला बाई आमच्या शेतात कुसळमुडी वहिनी अशी येते तिच्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन येते कुसळमुडी अशी येते अख्ख्या फॅमिलीला घेऊन येते जस्ट लाईक सहकुटुंब सहपरिवार सकाळ सकाळ ना सूर्याभाऊ यायच्या अगोदर शेतात काम करायला ना छान असा म्हणजे भारी वाटतं काही वेगळाच आनंद असतो जो की कुठं फिरायला जाऊन बी मिळत नाही शेतकरी असेल त्यांना माहिती असेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हां खूप खूप धन्यवाद भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये